नमस्कार. मी कान्हेरे पंढरीनाथ एकनाथराव, CP अध्यापक महाविद्यालय जालना, रोल नंबर 11. आज आपण संशोधनाचा आराखडा कशा पद्धतीने बनवतात याचा अभ्यास करणार आहोत. तर संशोधन आराखडा म्हणजे काय हे अगोदर आपल्याला अभ्यासावं लागेल. संशोधक आपले संशोधन कोणत्या पद्धतीने पूर्ण करणार आहेत त्याची लिखित स्वरूपाची पूर्वयोजना म्हणजे संशोधन आराखडा होय. तर संशोधन आराखड्याचं काही महत्त्वसुद्धा असतं की संशोधन आपण करीत असताना संपूर्ण संशोधनाची दिशा, कार्यपद्धती, खर्च, कालावधी इत्यादी सर्व गोष्टींचे नियोजन आधीच तयार होते. त्याचप्रमाणे आपण कार्यवाही करीत असतो. संबंधित साहित्य आराखड्याचं दुसरं महत्त्व असं सांगता येईल आपल्याला की संबंधित संशोधनाची नोंदणी विद्यापीठामध्ये होण्यासाठी संशोधनाचा आराखडा विद्यापीठाकडे मान्यतेसाठी पाठवावा लागतो. त्याचबरोबर संशोधनाचं आणखी एक महत्त्व सांगता येईल संशोधन आराखड्याचं की संशोधन आराखडा व विषयाचे महत्त्व पाहूनच एखाद्या संशोधकाला शिष्यवृत्ती आता अनुदान दिले जाते. आता संशोधन आराखड्याच्या काही पायऱ्या आहेत, त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. की पहिली पायरी आपली प्रास्ताविक म्हणजे प्रास्तावना. आपण संशोधनाची प्रास्तावना. संशोधनाच्या प्रास्तावनेमध्ये संशोधनासाठी हा विषय का निवडला, त्याची पार्श्वभूमी, त्याची गरज, संबंधित साहित्य व संशोधनाचे थोडक्यात परिशीलन इत्यादी बाबीचा समावेश असतो. संशोधनाची प्रस्तावना करीत असताना ही समस्या तुम्हाला कशी सुचली, ही समस्या उद्भवण्याची कारणे कोणती, समस्येची सद्यस्थिती कोणती, या सर्व गोष्टींचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करावा लागत असतो. त्यानंतर संशोधनाच्या गरजमध्ये आपल्याला ही समस्या, या समस्येमुळे कोणाचे कसे नुकसान होत आहे, हे संशोधन केले नाही तर काय परिणाम होतो, काय परिणाम होणार, याचबरोबर या संशोधनासाठी पूर्वी काही संशोधकांनी या संदर्भात कोणकोणती संशोधने केलेली आहेत, त्याचबरोबर तुमच्या संशोधनात व पूर्वीच्या संशोधनात पैकी आपल्या संशोधनामध्ये काय नाविन्यता आहे, यावरून आपल्याला संशोधनाची गरजसुद्धा लक्षात येत असते. संशोधनाची यानंतर आपल्याला संशोधन आराखड्यामध्ये आपल्याला संशोधनाचे महत्त्व मांडावे लागते की या समस्येमुळे आपल्याला काय समस्या सोडवणार आहोत, या समस्येतून काय निष्पन्न होणार आहे, समाजाला, देशाला, आपल्याला काय काय फायदा होणार आहे, याचा या ठिकाणी समावेश होत असतो. त्यानंतर आपण पाहणार आहोत संशोधनाचं शीर्षक आपल्याला मांडावं लागतं की संशोधन विषयाची स्पष्ट व अर्थपूर्ण मांडणी म्हणजे संशोधनाचे शीर्षक. या ठिकाणी आपल्याला जी समस्या आपण निवडलेली आहे ती कशासंबंधी आहे, कोणत्या ठिकाणाशी आहे, त्याचबरोबर यातून काय आपल्याला कशाचा अभ्यास करायचा आहे, यातून स्पष्ट बोध या शीर्षकामधून झाला पाहिजे. यानंतर आपल्याला संशोधनाची गृहीतके मांडला जातात की रिसर्च ॲझम्पशन्स त्याला आपण म्हणतोय की या ठिकाणी संशोधन करीत असताना संशोधन विषयाचे विविध घटकात विभाजन करून त्यानुसार संशोधन विषयाची आपल्याला काही त्या वेगवेगळ्या ठिकाणाहून सत्य परिस्थिती काय आहे यावरून आपल्याला गृहीतके मांडावे लागतात की एखादी घटना सत्य आहे ती आपल्याला त्या ठिकाणी गृहीतके मांडावी लागतात. उदाहरणार्थ विद्यार्थ्यांना इंग्रजी लिहिता वाचता येते, हे गृहीत आपण मांडू शकतो. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना संगणकाची चांगली ओळख आहे, हे सुद्धा आपण गृहीतक मांडू शकतो. त्यानंतर आपल्याला संशोधनाची उद्दिष्टे मांडावी लागतात. संशोधनाची उद्दिष्टे मांडत असताना आपल्याला संशोधन कशा संबंधी आपल्याला अभ्यास करायचा आहे, संशोधना संदर्भात आपल्याला कोणकोणती उद्दिष्टे समोर ठेवायची आहेत, त्या उद्दिष्टानुसार आपल्याला सर्व संशोधन समोर करावं लागतं. त्यामुळे संशोधनाच्या आराखड्यामध्ये उद्दिष्टांना अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त झालेलं असतं.
त्यानंतर संशोधनाच्या परिकल्पना, ज्याला आपण रिसर्च हायपोथेसिस म्हणतो, की संशोधन विषयातून निर्माण होणाऱ्या एक अथवा अनेक समस्यांची संभाव्य उत्तर म्हणजे परिकल्पना. परिकल्पना म्हणजे आपण संशोधनामध्ये जे संशोधन करणार आहोत त्याचं संभाव्य उत्तर या ठिकाणी मांडणं हे गरजेचं असतं. संशोधनाच्या परिकल्पना मांडत असताना दिशा, संशोधन परिकल्पना, त्याचबरोबर शून्य परिकल्पना, अशा 2 प्रकारच्या परिकल्पना आपण मांडित असतो. संशोधन आराखड्यामध्ये त्यानंतर आपल्याला संशोधनाची व्याप्ती व मर्यादा याचासुद्धा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करावा लागतो, की संशोधन कोणत्या भौगोलिक विभागाशी संबंधित आहे, त्यातील कोणत्या लोकाशी, घटकाशी, कालखंडाशी संबंधित माहिती आहे याचीसुद्धा माहिती या ठिकाणी आपल्याला द्यावी लागते. संशोधनाच्या व्याप्तीमध्ये एक विषय व्याप्ती, त्याचबरोबर नमुना व्याप्ती, माध्यम व्याप्ती याचाही आपल्याला अभ्यास करावा लागत असतो. अशा पद्धतीने आपण संशोधनाची परिमर्यादासुद्धा आपण मांडत असतो. संशोधनाची परिमर्यादा मांडत असताना ही समस्या प्रत्यक्ष कोणत्या घटकाशी मर्यादित आहे या ठिकाणी आपल्याला त्याच घटकाचा उल्लेख आपल्याला करावा लागत असतो. यावरून संशोधनाची आपल्याला परिमर्यादा लक्षात घेता येते, की एखाद्या विशिष्ट घटक त्याच्याशीच मर्यादित ही घटना आहे किंवा हा अभ्यास आहे या ठिकाणी याची नोंद करावी लागते. त्याचबरोबर आपल्याला संबंधित आपण कोणत्या घटकांची संदर्भ ग्रंथांची सूची आपण अभ्यासलेली या ठिकाणी संदर्भ सूचीसुद्धा आपल्याला मांडावी लागते. संदर्भ सूचीच्या साहाय्याने आपण कोणत्या घटकांचा अभ्यास केलेला आहे, कोणत्या पुस्तकांचा अभ्यास केलेला आहे, यातून कशाची कोणकोणत्या त्याचबरोबर आपण लिंकचा किंवा आपण वेगवेगळ्या संकेतस्थळांचा अभ्यास केलेला असतो याचासुद्धा या ठिकाणी आपल्याला मांडणी करावी लागत असते. त्याचबरोबर आपल्याला संशोधन आराखड्यामध्ये आपल्याला अंदाजपत्रकसुद्धा मांडावं लागतं. त्यानंतर संशोधनाला किती कालावधी लागणार आहे यासाठी संशोधनाचे वेळापत्रकसुद्धा मांडावं लागत असतं, की आपण जो संशोधनाचा अभ्यास करणार आहोत हे संशोधन आपण किती कालावधीसाठी करणार आहोत, काय काय या ठिकाणी बाबी पाहणार आहोत, या सर्व गोष्टींचा या ठिकाणी आपल्याला अभ्यास करावा लागत असतो. धन्यवाद.